मग भाऊ साडी आणली तुम्हाला? हाव का? तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजी. चांगली आहे नाही चुकली नाही काही चांगली आहे. काय झाल्या पोळ्या करणं चालू आहे करणं आता? बरोबर झाला का तोंडाचा? हा झाला आता बरोबर. थोडं दुखतं म्हणा एकत्र थोडं बसणार आहे हो बा. आज तुझं एकटं शाळेत गेलता बा. हा ऋतू मला सांगते मॅडम काय म्हणे? मॅडम काय म्हणे रोज एकटा येत जाय म्हणे तू? हा तू लढालता की नाही? काय हुशार झाला तू आहे की? लढत बी नाही बारा स्कूल न्यायला आलती मग मी गेले तर जरा घेतलं जवळ घाटा खाल्ला आम्ही ना मग घरी आलो. आवर बेटा लसणाचं काय करणार? भाजी करते काही काय करणार? तुम्ही सगळं जेवण करा मासे करा भेटणार नाही काही मला आत्याले जेवण करायला लसणामध्ये कुठे जाणार जेवण करायला? पंगत मध्ये आहे काय असतं की पंगत? हा खीर पुरी आहे खीर भाजी पोळ्या घरून खीर आणि भाजी आहे पोळ्या करून देणार नाही अजून काय रे बेटा शेटा बाप फटाके आणले हो. तो फटाका आहे हा तो अरे बाप्पा मी फटाका फटाका मी फटाका नाही रे बेटा कुदी दिवाळी फोडतात दिवाळीला कुदी दिवाळी आली का दिवाळी? आजीला आज शुभेच्छा देणं होते आजीचा वाढदिवस आहे आज का बाई? आजीला शुभेच्छा दे ना. हा आज बुढीचा 85वा वाढदिवस आहे. 85वा आज बुढी 85 वर्षाची पूर्ण झाली. बुढी म्हटलं म्हणजे माझी आजी बरोबर माझी आजी काय तू ये काय माझी आजी नाही का पहिली नाही आजी मग तुमची आजी मग एकदा तू झाली काय ते काय असं अरे बडा ते काढू नाही आणि अजून बी मागच्या वर्षी हे कोण फटाके आणून ठेवला? अरे तू ते फटाके कोण आणलाय मागच्या वर्षी सांग बरं? हा कोण्या मामाने आणलाय? ओम मामाने आणलाय आणि ते काही फोडलंच नाही अजून. तसे तसे चक्र आहे त्याच्यामध्ये थांबलं आहे 2-3 चक्र आहे झाड आहे फटाका आहे मोठा रॉकेट आहे. नाही नाही हात नाही रिकामा काम करायचं बडा तू. नाही नाही तशी डब्बी नाही येतात सगळ्या डब्या फोडल्या सांगू जरा आण बरं मोबाईल आण बरं आपला अरे तू मोबाईल आण सांगू आला पिली मोबाईल आण बरं मग भाऊ साडी आणली तुम्हाला? हाव का? किती वर्ष झालं तुम्ही मग का आजी? तुम्ही किती वर्ष झाल्या म्हणलं? हाव का? तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजी. गुंगी ना तू पण तुम्ही आजी मस्त आणली माझी मस्त आणली मस्त आणली मान द्या ना माय बरं आणली चांगली आणली कुठे परी पिऊ ऋतू कुठे
हाय का पहा तुझी लेक सुकली की पहा बरं. कशावर शिकू माय हा. चांगली आहे हा. नाही सुकली नाही काही चांगली आहे हा. हा का आणि तुमची नात आजी तुमची नात गंगा सुकून गेली पाव गंगा सुकून गेली. देवा गंगा सुकून गेली म्हणते आजी. बरोबर लेकीचं कसं कळतं वतरा असेल आपण लेकीचं काय म्हणल्या किसना वहा बसले किसना. बरं काटा मग केक गिक मग ठेवते मग मी हा हा दे दे. तर आज की सोनला खूप मार भेटलेला आहे. काहून भेटलेलं तसं मला सांगते मी आणि बोलणेही खूप भेटलेले. सोनला काय केलं अशी सोनाला म्हणलं मोबाईल आणि घरातला मोबाईल चार्जिंग लावायचा पाठीवरती. सोनाला मोबाईल खाली पाडला आणि वरून खोटं बोलली की नाही. असं खोटं बोलता का नाही कापलं तर काढून नाही मग काहून फोन हात लावला तुम्ही पप्पाच्या काहून हात लावला आणि तर फोन तरी बंद पडला असत मग पप्पाला फोन राहिला असता मग डायरेक्ट सांग मग हात परत मिळत नाही. कशी कानकोंडी झाली आता पप्पा बोलतील. हा हा आम्ही टोले सुद्धा खाल्ले आणि राहून इकडून तिकडून आले की मोबाईल घेत जा इकडून तिकडून आले की मोबाईल घेतच जाय. असं जर बंद पडलं असतं काय केलं असतं. हात नाही आला होता नाही लावता आला. आता तुम्ही माझा लेकरू आहे तर लेकराला समजलं पाहिजे एवढं म्हणणं आहे की कुठं हात लावा कुठं नाही हात लावा म्हणून. आणि आज आमच्या आजीचा 85 वर्षाची झालेली आपली आजी. कोणत्या आजीचा बर्थडे लुगड्यावाल्या आजीचा. आता तुम्ही म्हणता इतके दिवस झाले बर्थडे केला नाही आणि आता बर्थडे करायला लागले ते सुद्धा कारण सांगते म्हणून मी. आम्हाला माहितीच नव्हतं आजी जन्मतारीख काय आहे. पण आता काही ते आता ते म्हणता ना की कागदपत्र जमा करा म्हणा कंट्रोलसाठी म्हणा किंवा राशनसाठी म्हणा त्याचे कागदपत्र जमा करता करता आजीचा एखादा कागद बाहेर सापडला कदाचित की दादा सापडला कसा तेव्हा आजीची खरंच जन्मतारीख समजली. तर माहीत नव्हतं आणि ती माहीत झालेली आहे. त्याच्याकरता त्यांनी आज बड्डे सेलिब्रेट करणार आहे. त्याचा व्हिडिओ नक्की ओंबाया घेऊन उद्या तुम्हाला पाहायला भेटणारच आहे म्हणून जाऊन नक्की बघा. आता मी व्हिडिओ कॉलमध्येच आजीला शुभेच्छा दिली आत्यासुद्धा दिल्या. बाकी राहिली सोनू तर सोनला काही देऊ शकत नाही कारण की सोनला खूप साऱ्या गोष्टी म्हणजे खूप सारे बोलणे भेटलेले वरून 2-3 चापटासुद्धा भेटलेले. काय हसते सोय तू आपल्याला नाही पटलं बा असं तुलाच पटतं का काय माय. आणि इकडे आमची म्हातारी बसले बघा हिला आम्ही बुड्डी म्हणतो लाडान बरं कारण की ती माझी आजी सासू आहे ना तिच्यासारखी दिसतं म्हणून आम्ही तिला तेच म्हणतो कारण की आम्हाला आवडतील म्हणायले लोक पाहायला गेले. तुला आता काही जेवण करणे काय आमच्या दुधाची दररोज पंगत असती तर लेकरं आता जेवण करायला फक्त आमच्या आधी खाल्ली आम्ही गेलो जेवण करायला आज काही जाणार नाही कारण की आज की खीर आणि भाजीचं आहे पोळ्या घरून येणं पडतात तर फक्त माणसाची आहे लेकरायची म्हणून आम्ही ते जाणार नाही काय ते मग आपल्यासाठी काय करू भाजी आता मस्त. आता आपण दोघी सासूनाच आहे काय करायचे सांगा ती भाजी. पोळ्या केल्या बाकी ऋतू मामा सगळे जेवण करायला जायले आमच्यासाठी करतो आता आम्ही काही बाकी पोळी सुद्धा जाणार आहे तेव्हापासून असं झाले खूपच सरमती ती व्हिडिओ यायले. चला मग असे व्हिडिओ तर चला मग अजून शुभेच्छा देऊ आपण आजीले की आजी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं आयुष्य असंच वाढत जाओ आणि तुम्ही अशा सुखाचं राहा. बाकी आपण एवढंच म्हणणार आहे. तर व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार व्हिडिओ एवढंच करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोणी अशा चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक असेल तर फॉलोसुद्धा करा कारण त्याला आपल्या सपोर्टची गरज आहे म्हणूनच. चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार मी कारण की आता ऋतूसुद्धा घरी किंवा जायला आम्ही आरती करून आलो आणि ते लगेच गेले मग आणि ते घरी येतील जाता
अजून ऋतू भाजीच करू देणार नाही मला, काहीतरी करते दोघी सासूनासाठी आम्ही. चला सगळ्यांना अजून एकदा बाय बाय. सगळ्यांना आपल्या 8 दिवस शुभेच्छा देऊन द्या बरं पटकन दिवशी. आहे की आत्या?